नमस्कार मित्रांनो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांचे नाव घेताच अक्कलकोटची पवित्र भूमीची आठवण येते. अक्कलकोट हे केवळ एक गाव नसून लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. आजही या दरबारात अशा अनेक गोष्टी घडतात ज्या विज्ञानाच्या पलीकडे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोट मंदिराशी संबंधित अशा 5 रहस्यांविषयी जाणून घेणार आहोत, जी वाचून किंवा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. नंबर 1. वटवृक्षाचे अस्तित्व आणि महाराजांचे वास्तव्य. अक्कलकोटमधील सर्वात महत्त्वाचे आणि रहस्यमय ठिकाण म्हणजे वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिर. असे म्हटले जाते की जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी याच वटवृक्षाखाली आपले आसन मांडले होते. आश्चर्य म्हणजे इतकी वर्षे उलटूनही हा वटवृक्ष आजही तितकाच टवटवीत आणि चैतन्यमय आहे. अनेक भक्तांना आजही या झाडाच्या सानिध्यात गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हे केवळ एक झाड नसून स्वामींच्या अस्तित्वाचा जिवंत पुरावा मानले जाते. जिथे आजही भक्ताच्या हाकेला स्वामी धावून येतात अशी श्रद्धा आहे. नंबर 2. स्वामींची गूढ मूर्ती आणि डोळे. मंदिरातील स्वामींच्या मूर्तीकडे पाहताना एक विलक्षण अनुभव येतो. तुम्ही मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यात उभे राहा, तुम्हाला असेच वाटेल की स्वामी थेट तुमच्याकडेच बघत आहेत. स्वामींचे ते भेदक पण करुणामय डोळे भक्तांच्या मनातील भीती आणि दुःख हरवून घेतात. अनेक भाविक सांगतात की जेव्हा ते संकटात असतात आणि स्वामींच्या डोळ्यात पाहतात तेव्हा त्यांना आपोआपच समस्येचे समाधान मिळते. हे केवळ कारागिरीचे कौशल्य नसून स्वामीच्या आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. नंबर 3. दरबारातील पादुकांचे रहस्य. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या निर्गुण पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. या पादुकांचे रहस्य असे आहे की स्वामींनी स्वतः देह ठेवण्यापूर्वी आपल्या भक्तांना सांगितले होते की मी गेलो नसून याच पादुकांच्या रूपात तुमच्यासोबत आहे. आजही पूजेच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी या पादुकाजवळ एक विशिष्ट प्रकारचे तेज आणि सुगंध दरवळतो. अनेक संतांनी आणि योग्यांनी या ठिकाणी स्वामींच्या सूक्ष्म देहाचा अनुभव घेतल्याचे दावे केले आहेत, जे आजही विज्ञानासाठी एक न उलगडलेले कोडे आहे. नंबर 4. अन्नछत्राचा चमत्कार. अक्कलकोटमधील स्वामी समर्थ अन्नछत्र हे जगातील अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. दररोज हजारो भाविक येथे विनामूल्य महाप्रसाद घेतात. सण असो वा उत्सव, कितीही अफाट गर्दी झाली तरी येथे अन्न कधीच कमी पडत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या उक्तीनुसार प्रत्यक्ष लक्ष्मी माता येथे अन्नपूर्ता होऊन भक्तीची भूक भागवते. असे मानले जाते एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारे व्यवस्थापन आणि अन्नाची अध्यक्षता हे स्वामींच्या आशीर्वादाचे एक मोठे रहस्य आहे. नंबर 5. आध्यात्मिक अनुभूती आणि प्रचिती. 5वे आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे भक्तांना येणारा अनुभव. अक्कलकोटला गेल्यावर अनेक लोकांच्या असाध्य व्याधी बऱ्या झालेल्या आहेत, तर काहींना त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगात स्वामींनी प्रत्यक्ष किंवा स्वप्नात येऊन मार्गदर्शन केल्याच्या हजारो कथा आहेत. आजही अक्कलकोटच्या वातावरणात एक प्रकारची शांतता आणि सुरक्षा जाणवते. विज्ञानाकडे या मानसिक आणि आध्यात्मिक बदलाचे कोणतेही ठोस उत्तर नाही, परंतु स्वामीच्या दरबारात नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाला याची प्रचिती येते. तर मित्रांनो, ही होती अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराची 5 रहस्ये. स्वामींचे सामर्थ्य हे शब्दाच्या पलीकडे आहे. जर तुम्हालाही स्वामींचा असाच काही अनुभव आला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.